मत्स्य अवतार श्री कला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दशावतारातील पहिला अवतार मत्स्य अवतार। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन शक्ती कार्य करीत आहेत। ही तीन वेगळी नावे असली तरी ती एकच चित शक्ती आहे आणि ती या सृष्टीत एकच कार्य करते। एकच चैतन्य वेगळ्या प्रकारचे कार्य करत असल्याने त्यांना वेगळी नावे पडली आहे आणि त्यानुसार विष्णू अवतार घेतात। संपूर्ण ब्रह्म दुसऱ्या कोणत्याही जीवाला स्पर्श न करता स्वतः स्वतंत्र लिंग देह धारण करून जन्माला येतो आणि तो जन्म म्हणजे अवतार। दैवी कार्यासाठीच स्वतः आलेले चिरंतन तत्व म्हणजेच अवतार। अवताराची पार्श्वभूमी समजली नाही तर अवताराचे रहस्य लक्षात येणार नाही। अवतार पुष्कळ आहेत, शंकरांचे व विष्णूचेही, पण विष्णूचे मुख्य 10 अवतार आहेत। त्यात पहिले आहे मत्स्य अवतार। त्याचा आपण प्रथम विचार करूया। दशावतारांच्या अवतारात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे 10 अवतार आहेत। मत्स्य, कूर्म आणि वराह हे 3 अवतार प्राण्यांमधून झाले आहे। सृष्टीचा प्रारंभ पाण्यापासून झाला आहे। या सृष्टीच्या आरंभी सर्व जलमय होते। त्यावेळच्या जलचरातील श्रेष्ठ जीव असलेल्या मासळीचे उपयुक्त शरीर धारण करून जलचर मत्स्य रूपात चितशक्ती अवतीर्ण झाली आणि त्या युगाला मत्स्ययुग म्हणतात। अशी एक कथा आहे की मनु ऋषी नदी किनाऱ्यावर तप करीत होते। तेव्हा एका दिवशी सूर्याला अर्घ्य देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासळी आली। मनुने तिला कमंडलूत घालून आश्रमात आणले व एका डबक्यात ठेवले। पुढे ती मासळी मोठी झाल्यावर तिला एका तलावात सोडले व तेथून पुढे समुद्रात सोडले। त्यावेळी ती मनुला म्हणाली, तुम्ही माझे आश्रयदाते आहात। तुम्हाला आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही मला हाक मारा। संकटाच्या वेळी मी आपल्या सहाय्यास धावून येईल। आणि एकदा खूप पाऊस पडला, सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। अशा वेळेला मनु आपल्या 4 शिष्यांना घेऊन नावेतून प्रवास करत होते। त्या जलप्रलयात लाटांच्या वलयात त्यांची नाव हेलकावे खात होती आणि ती बुडण्याच्या स्थितीमध्ये होती। त्यावेळी एक मोठी मासळी तिथे आली आणि तिने नावेच्या तळाशी जाऊन नावेला आधार दिला आणि ती नाव तीरावर आली। तोच हा मत्स्य अवतार। दुसरी पण अशी एक कथा आहे की दक्षिण दिशेला शंकासूर नावाचा एक असुर समुद्रात राहत होता। तो समुद्रपुत्र असुर होता। त्याने सगळे वेद बुडवले। त्या शंकासुराला मारण्यासाठी भगवंताने मत्स्यावतार घेतला आणि समुद्रातून वेद वर काढले, वेदांचे रक्षण केले आणि सत्यव्रत द्रविडेश्वराला राज्यावर बसवले। हा मत्स्य अवतार घेतलेल्या भगवंताने पुराण ऐकवले, तेच हे मत्स्य पुराण। दक्षिणेकडे जे लोक राहत होते ते पाण्यातच राहत असत, ते समुद्रातच फिरत असे, नौकेतच राहत असत। ज्यावेळी ते हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांना जलचर समजत होते। ही एक रूपक कथा आहे, त्याच्यावरूनच हे लिखाण लिहिले आहे। ते दक्षिणेकडे राहत असल्यामुळे त्या लोकांना मत्स्य म्हणत। हिमालयाच्या पश्चिम बाजूला मनाली गाव आहे। तेथे मनुचा आश्रम होता। मनु महान तपस्वी व ज्ञानी होता। तो समाजाच्या कल्याणासाठी अविश्रांत प्रयत्न करीत असे। लोकांची त्याच्यावर खूप श्रद्धा होती। त्याला तो महान पुरुष आहे असे मानत असत। दक्षिणेकडील भागात असुर जातीचे लोक राहत होते। त्यात ते अधिक सुधारलेले, शिकलेले आणि बुद्धिशाली होते। त्यांचा समुद्री व्यापार फार मोठा होता। असुरांची लोकसंख्या वाढू लागली, त्यामुळे त्यांना जमिनीची गरज भासू लागली। त्यांच्याजवळ इतरत्र साधनेही होती, परंतु त्यांच्यामध्ये दैवी संस्कृती नव्हती। ते भोगवादी विचारांचे होते। त्यामुळे त्यांनी मत्स्यलोक हे अशिक्षित व असंस्कृत असल्यामुळे त्यांना असुरांनी हाकलून दिले।
अशा प्रकारे मत्स्य आणि असुर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यावेळी मत्स्य जातीतील एक व्यक्ती समुद्र ओलांडून उत्तरेकडे मनूच्या आश्रमात जाऊन पोहोचली. मनूने तिला आश्रय दिला आणि म्हटले की तू मनुष्य आहे, मीही मनुष्य आहे, तू येथे सुखाने राहा. एका मत्स्य व्यक्तीला आश्रय मिळताच अनेक मत्स्य लोक तिथे येऊन राहिले. मनूने सर्वांना आश्रय देऊन त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. मत्स्य लोक हे मनूच्या संस्कृतीचे आचरण करणारी महान शक्ती होती. मासा क्रमाक्रमाने वाढू लागला. तेव्हा प्रथम कमंडलूमध्ये, मग तलावात त्याला आश्रय दिला आणि शेवटी समुद्रात त्याला आश्रय दिला. म्हणजे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. प्रारंभी मनूच्या आश्रयाला त्याला आश्रय मिळाल्यामुळे अनेक मत्स्य लोक तिथे आले व हळूहळू वाढू लागले. मनू दयाळू व प्रेमळ होता. मत्स्यांना वाटले की येथील लोकांमध्ये प्रेम आहे, दैवी विचार आहे, आपण येथे सुखाने आनंदाने राहू. रात्रंदिवस लढत राहण्यापेक्षा आनंदाने जीवन जगू. मनू म्हणाले, तुम्ही पण दैवी जीवन जगा. येथून हे वेद घेऊन जा आणि अभ्यास करा, प्रचार करा. मनूकडून त्यांनी दैवी संस्कृतीची दीक्षा घेतली. त्यांच्यातील काही जणांना हवा पाणी न मानवल्याने ते दक्षिणेकडे परत गेले आणि जाताना वेद व दैवी संस्कृतीचे विचार घेऊन गेले. त्यांनी जाताना मनूला सांगितले की तुम्ही आम्हाला उपकृत केले आहे, आम्हाला दैवी जीवन दिले आहे. ज्यावेळी तुम्ही संकटात याल तेव्हा आम्ही तुमची सहायता करू. तुम्ही समुद्र पाहिला नाही, परंतु आम्ही तर समुद्रातील मासळीसारखे आहोत. आम्ही तुमच्यासाठी प्राण अर्पण करण्यासही तयार आहोत. शंकासुराने अत्याचार करायला सुरुवात केली. वेदमंत्र म्हणायला बंदी केली. त्यांना तो ठार मारत होता. म्हणून मत्स्य लोकांचा प्रमुख सत्यव्रत द्रविडेश्वराने त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका, राजसत्ता मानू नका, त्यांचे तुम्ही काहीच ऐकू नका. मनूचे विचार आणि दैवी संस्कृती विचार लोकांपर्यंत पोहोचवा. प्रभू कार्यासाठी कष्ट करा, काम करा, भगवंत तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांना सांगितले. आणि ह्या वचनानुसार भगवंताने मत्स्य कुळात जन्म घेतला. त्यालाच मत्स्य अवतार म्हणतात. हे लोक जिथे जिथे गेले तेथे ते सांगत होते की आम्ही मनूचे प्रचारक आहोत, मनूच आपले रक्षण करता आहे. अशा तऱ्हेने मनूच्या प्रचारकांनी आसुरी संस्कृतीचा विनाश केला आणि मानवी दैवी संस्कृती उभी केली. अशी ही मत्स्य अवताराची ही सुंदर कथा आहे.